पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर परिसरात एक अत्यंत संतापजनक आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली असून येथे एका 4 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली आहे। उन्हाळ्याच्या सुट्टीत आजीकडे राहण्यासाठी आलेल्या या निष्पाप मुलीचा जीव गेल्याने संपूर्ण जिल्ह्यातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। 1 मे शुक्रवारी दुपारच्या सुमारास ही मुलगी घराबाहेर खेळत असताना अचानक बेपत्ता झाली होती। नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला मात्र ती कोठेही मिळून आली नाही। अखेर सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता गावातीलच एक ज्येष्ठ व्यक्ती तिला खाऊचे आमिष दाखवून जवळच असलेल्या एका गोठ्यात घेऊन जाताना दिसली। या फुटेजच्या आधारे शोध घेतला असता दुर्दैवाने मुलीचा मृतदेह आढळून आला। या नराधमाने मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून पोलिसांनी 60 वर्षीय आरोपीला तातडीने बेड्या ठोकल्या आहेत। या क्रूर घटनेची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरताच स्थानिक ग्रामस्थांचा संयम सुटला आणि नसरापूर फाट्यावर पुणे-सातारा महामार्गावर संतप्त नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले। आरोपीला फाशी द्या आणि हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा अशा घोषणा देत ग्रामस्थांनी महामार्ग रोखून धरला, ज्यामुळे काही काळ वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती। परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि 15 दिवसांत दोषारोपपत्र दाखल करण्याचे आश्वासन दिले। या अमानवीय घटनेमुळे नसरापूरसह संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त होत आहे। आरोपी जे आहे त्याला ताब्यात घेतला। या प्रकरणामध्ये BNS कायद्याप्रमाणे 137(2), 103, 64, 74, 140(1), 140(3), पॉक्सो कलम 4, 6, 8, 12 तहत FIR क्रमांक 169/2026 राजगड पोलीस स्टेशन या ठिकाणी दाखल करण्यात आलेली आहे। पुढील तपास जे चालू आहे, आरोपीला अटक केल्यानंतर आता पुढे तपास आमचा चालू आहे। हे फास्ट ट्रॅक पद्धतीने चालला पाहिजे आणि आरोपीला सक्त जे पनिशमेंट आहे ते भेटली पाहिजे, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहात।